नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. निफ्टीने पुन्हा ओलांडला 25,000चा टप्पा. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटींची वाढ. ठाकरे शिवसेनेच्या रेखा कोंडेकडून वैष्णवी हगवणे प्रकरणात स्त्रीशक्तीच्या जागृतीचे आवाहन. जालन्याच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि नळाला गढूळ पाणी, नागरिक हैराण. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यामुळे पुणेकरांना मोठा मनस्ताप. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भारतीय शेअर बाजारात आज 26 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली आहे. सेन्सेक्स 455 अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर निफ्टी 25,000च्या वर गेलाय. आज आयटी आणि मेटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. यामुळे आज गुंतवणूकदारांना 3 लाख कोटी रुपयांचा नफा झालाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी ठाकरे शिवसेनेच्या रेखा कोंडे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली. स्त्री ही ममतेचं प्रतीक असली तरी वेळ प्रसंगी ती उग्र रूप धारण करू शकते, असं म्हणत त्यांनी स्त्री शक्तीच्या जागृतीची गरज अधोरेखित केली आहे. हुंडाबळी आणि मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त करत मुलींनी अधिक भक्कम आणि सक्षम होण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन त्यांनी केलंय. स्त्री म्हणून आजही समाजामध्ये अशा गोष्टी घडतायत, तर त्यावरती आपण काय उपाय केले पाहिजे? खरं तर स्त्री ही माया, ममता आणि खरं तर ती जेव्हा ही उग्र रूप धारण करते तेव्हा ती दुर्गा काली माता सुद्धा होते. आणि आजच्या समाजामध्ये काली मातेची सुद्धा तेवढीच गरज आहे. 21व्या शतकामध्ये जर हुंडाबळी होत असतील तर मुलींनी सुद्धा या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आई वडिलांनी सुद्धा तितकाच आधार वेळेप्रसंगी मुलीला दिला पाहिजे. या घटनेमुळे एक नक्कीच लक्षात आलं की मुलींवरती आत्ताही अत्यंत अत्याचार होत आहेत. मुलगी शिकली, सवरली, जरी तिने पैसे कमवले तरी तिच्यावरती अत्याचार होण्याचं प्रमाण कमी झालेलं नाहीये. यासाठी मुलींनीच आता भक्कम होण्याची आवश्यकता आहे आणि वेळेप्रसंगी आवाज उठवण्याची सुद्धा गरज आहे. सहन न करता प्रत्येक गोष्टीला विरोध हा वेळच्या वेळी केलं तर वैष्णवी हगवण्यासारखं प्रकरण पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाही. आणि यासाठी आम्ही महिला आज रस्त्यावरती उतरून आंदोलन यासाठी करत आहोत की वैष्णवी हगवण्याचा दुर्दैवी मृत्यू हा आमच्या मनाला चटका लावून गेलेला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी जालन्याच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केली आहे. जालना येथील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलंय. 16 मे 2025 रोजी पुणे येथे वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्याच पार्श्वभूमीवर आज जालना येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय. यावेळी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आज आम्ही कलेक्टर साहेबांना जे पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्यासोबत जो प्रकार घडला, हुंडा बळी जो ताईंना म्हणजे करण्यात आलं, टार्गेट करण्यात आलं, मला असं वाटतं की या विरोधात सगळ्याच महिलांनी प्रत्येक ठिकाणी आवाज उठवत आहेत. आणि आम्ही आमच्या जिल्ह्यातून आदरणीय अरविंद चव्हाण काका यांच्या नेतृत्वाखाली आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि आमची अशी मागणी आहे की त्या गुन्हेगारांना जे फाशीची शिक्षण कठोरात कठोर शिक्षा होऊन त्यांना रोडवर उतरून हाणावं आणि मग त्यांना चौकात फाशी दिली पाहिजे, असं अशी आमची इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की बाबा जर हे प्रकरण हुंडा जी प्रथा आहे जी सुरू आहे आता, याला जर कोणी पाठिंबा देत असेल तर हे पण कायद्याने गुन्हा आहे, त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. आणि हे प्रकरण कुठंतरी दाबण्यात नाही हो, ह्या प्रकरणाच्या गुन्हेगारांना कडक कारवाई हो, यासाठीच आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय आणि मुलगी वैभवी देशमुख यांनी बीडमधून पुण्यात वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांची भेट घेतली. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी लहानग्या बाळाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. मातृत्व गमावलेल्या या बाळाला आता कोणाकडे बघायचं, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. सरकार याकडे कसं पाहतं यावरच न्याय अवलंबून असेल, असं सांगत देशमुख कुटुंब कसपटे कुटुंबियांसोबत ठामपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याला एक राजकीय पार्श्वभूमी होती, तर त्या राजकीय पार्श्वभूमीचा याच्यावर काही परिणाम होईल का? आता हे प्रकरण कसं हाताळलं जातं, याकडे किती गांभीर्यानं बघितलं जातं यावर सगळं डिपेंड आहे. परंतु ही घटना भयानक आहे, जीव गेलेला आहे. एक 9 महिन्याचं बाळ हे कायमचं पोरकं झालं आहे, एका मातृत्वाला मुकलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात कुणाला कोणी वाचवायचा जर प्रयत्न केला तर त्याला हे जे आत्ताची परिस्थिती आहे तर त्याला तिथल्या तिथं लगेच फळ भेटेल. परंतु त्याचं दुःखाचं म्हणजे चूक करण्याचं कोणी वाटेकरी झालं नाही पाहिजे. आणि
या छोट्या बाळाला आणि वैष्णवीताईला न्याय मिळाला पाहिजे आणि यांना या दुःखातून सावरण्याचं बळ ईश्वराने देऊ एवढं मी प्रार्थना करतो. निश्चितच आपण पाहिल्याप्रमाणे या गोष्टीला जर राजकीय पार्श्वभूमी जरी असली तरी यावरती सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना पुढे नाही झाल्या पाहिजे याबद्दल आपण काळजी बाळगायला हवी. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुणेकरांना महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेक भागात नळाला अतिशय घाण आणि गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक कुटुंबांना महागडे जारचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे, तर काहींना उकळून पाणी वापरण्याची कसरत करावी लागते. महापालिकेने शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी विसरली आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत. लवकरच यावर ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात अनेक भागात मान्सूनने लवकरच दस्तक दिली असून पुणे आणि परिसरातही मान्सून सक्रिय झालाय. सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनचा असून येत्या काही दिवसातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख SD सानप यांनी दिली आहे. सानप यांनी सांगितलंय की मुंबईसह पुणे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनने लवकरच प्रवेश केलाय. पहिली गोष्ट म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगत गेले 2 दिवस होतं आणि मान्सूनचे वारेसुद्धा स्ट्रॉंग झाले होते. यामुळे लोकलाइज इफेक्टमुळे इंदापूर असेल किंवा बारामती असेल तिथे आपल्याला हेवी रेनफॉल किंवा मुसळधार पाऊस आपल्याला मागील 2 दिवस झालेला दिसून येतो. पुढचे 2 दिवस पण पावसाचे तो जो भाग आहे जिल्ह्याचा बारामती इंदापूर तिथं पण मुसळधार पावसाची शक्यता येणारे 2 ते 3 दिवस आहे. साताऱ्याच्या फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सलग 4 दिवस पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. ओढे नाले नद्या मोठ्या प्रमाणात भरून वाहू लागले. या पावसामुळे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. एकंदरीतच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून मदत कार्य सुरू आहे. नमस्कार, मी आनंद पवार. आज आपण तुम्ही पाहत आहात फलटण तालुक्यामध्ये काल पावसाने रौद्ररूप धारण केलं होतं. फलटण शहर आणि तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार अशी अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तुम्ही पाठीमागे पाहत आहात हा शनीनगरचा भाग आहे. हा पूर्णपणे भाग पाण्याखाली गेलेला होता. पाठीमागे जी घरं आहेत त्या घरांमध्ये पूर्णपणे पाणी घुसून आणि घरांचं नुकसान झालेलं आहे. तरी जो आज सुद्धा पावसाचं जे रिमझिम पाऊस सुरू आहे आणि सर्वात मोठा आतापर्यंतचा पाऊस वळवाचा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. अनेक घरे त्याचबरोबर रस्त्यांना भेगा आणि अनेक घरे वाहून गेलेले आहेत. त्याचबरोबर शेतामध्ये प्रचंड असं पाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आपण या ठिकाणी जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांची आपण या ठिकाणी माहिती नागरिकांकडून घेऊया, कारण सर्वात मोठी अतिवृष्टी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. तब्बल 50 वर्षानंतर वळवाचा पाऊस सर्वात मोठा फलटण तालुक्यामध्ये पाहायला मिळालेला आहे. न्यूज अनकटसाठी आनंद पवार, फलटण. साताऱ्याच्या माण तालुक्यातील कळकजाई गावात पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की एका युवकाला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागला. या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. पावसामुळे वाहन चालविणे अशक्य बनलं असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये. पुण्याच्या चाकण येथील आठवडी बाजाराची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे बाजारात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलं असून यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघेही हैराण झाले. बाजारातील मुख्य रस्त्यांवरून चालणंही मुश्किल झालंय. जागोजागी पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या समस्येकडे लक्ष देऊन चाकण बाजारात मुरुम टाकून रस्ते सुस्थितीत करावेत आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक आणि विक्रेते करतात.
भंडारा येथून दुचाकीनं नागपूरकडे निघालेल्या दोघांना पाठीमागून भरधाव आलेल्या पिकअप वाहनानं जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बेला गावाजवळ हा अपघात घडलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. हम आदमी औरत तो नहीं, लेकिन जख्म दिल पर हमारे भी पड़ते हैं. दिल दुखता है जब कोई तुच्छ नज़रों से हमें देखता है. बिन गलती के भी हर कोई हमें मुजरिम समझता है. बिनती है सबसे, बस हमें थोड़ा सा इंसान समझ लो. मी येत आहे न्यूज अनकटवरती लवकरच. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असून पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अशातच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल आणि शेती पिकांना संजीवनी मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. बळीराजा शेतीच्या मशागतीत व्यस्त असताना त्याचा कौल आधुनिकीकरणावर असल्याचं दिसून येत आहे. पारंपरिक बैलजोडी न वापरता ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत बळीराजा करतोय. माती परीक्षण करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल याकडे बळीराजाचं लक्ष लागलंय. सोमवती अमावस्येच्या शुभमुहूर्तावर आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध देवदैठण खंडोबा यात्रेला पारंपरिक पद्धतीने उत्साहात सुरुवात झाली. सोमवती अमावस्येच्या निमित्तानं या यात्रेला विशेष महत्त्व असतं. यात्रेची सुरुवात पारंपरिक पूजा, अभिषेक आणि पालखी सोहळ्याने झाली. ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथकांच्या सहाय्याने खंडोबाची पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला, पुरुष, लहान मुलं यांचा सहभाग मोठ्या संख्येनं दिसून आला. नळदुर्गला रात्री 12 वाजल्या की ताट करून पूजेसाठी नळदुर्गला जात होती. नळदुर्गवरनं देव तिच्या पाठीशी हितपर्यंत आले आणि हितून नंतर तिच्या देवाऱ्यावर जाणार होते देव, पण तिनं पाठीमागं देवाने सांगितलं पाठीमागं वळून बघायचं नाही. पण त्या बाईने पाठीमागं वळून बघितलं. देवाने विचार केला, आपण जर तिच्या देवाऱ्यावर जर जाऊन बसलो तर बाकी जनतेला दर्शन कसं होईल. याचा देवाच्या डोक्यात विचार आल्यावर देवाचा घोडा सावकाश चालला. बाई पुढे चालली होती आणि त्या बाईने पाठीमागं वळून बघितल्याच्या नंतर देव जागेवर तिथून माघारी आले आणि इथं प्रस्थान झाले. बीडच्या परळी नगर परिषदेसमोर स्वतःला गाडून घेऊन अनोखं आंदोलन करण्यात आलंय. माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी शहराच्या विविध समस्या आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोखं आंदोलन छेडलंय. शहरातील 100 फुटी घनशी नदीवरील सिमेंट फॅक्टरीचे अतिक्रमण, पवित्र सरस्वती नदीचे नाल्यात रूपांतर, तसेच शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांतील भ्रष्टाचार, भुयारी गटार योजना, नगर उत्थान योजना, पाणीपुरवठा योजना या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर अशी ओळख असलेला महाबळेश्वर येथील वेण्णा नदीवरील लिंगमणा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस पडला असून रात्री 25 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला असून परिसरातील शेतीसह नदी, नाले दुथडी भरून वाहू लागलेत. येथील प्रसिद्ध असणारा लिंगमणा धबधबा फेसाळला असून याचे रौद्र रूप पाहण्यासाठी पर्यटक महाबळेश्वर येथे गर्दी करू लागलेत. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.